हॅलो गाईज, वेलकम टू माय फर्स्ट मिनी व्लॉग. आज माझ्या ब्राईडचं लोकेशन होतं गोडेगावला. आम्ही गोडेगावला जायला निघालो तर मॉर्निंगचे 7-7:30 झालेले होते. मॉर्निंगचं व्ह्यू असल्यामुळे खूप छान असं वाटत होतं आणि आम्ही छान असं मॉर्निंगचं व्ह्यू एन्जॉय करत निघालेलो होतो. तरच असं एन्जॉय करता करता आम्ही पोहोचलो पवनीला. पवनीमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही गेलो फूल मार्केटमध्ये. माझ्या ब्राईडने मला फूल सांगितलेले होते, त्यासाठी आम्ही गेलो फूल मार्केटमध्ये. फूल घेऊन आम्ही निघालो पुन्हा गोडेगावला जायला. गोडेगावला जाताना जंगली रोड होतं, पण आम्ही मॉर्निंग व्ह्यू छान एन्जॉय करत निघालेलो होतो. त्यामुळे हा मॉर्निंग व्ह्यू आम्हाला असं कॅप्चर पण करता आलं होतं. ते कॅप्चर केलेले काही फोटोज समोर तुम्ही बघू शकता. अशा त्या फोटोज आहेत. छान असं व्ह्यू होतं. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो गोडेगावला पोहोचल्यानंतर आम्ही गेलो ब्राईडच्या घरी गेल्यानंतर माझी वॅनिटी छान मी काढून घेतली आणि छान नाश्ता वगैरे करून ब्राईडचं मेकअप स्टार्ट केलं. ब्राईडला ऑलरेडी खूप लेट झालेलं होतं, तरी पण मी छान तिचं असं कमी वेळात छान मेकअप लुक करून तिला रेडी करण्याचा प्रयत्न करत होती. अशा प्रकारे माझी ब्राईड ऑलमोस्ट रेडी झालेली होती आणि मी माझ्या ब्राईडला छान असं तिचं मेकअप सेट करून दिलं आणि ज्वेलरी वगैरे घालून दिली. फोटोज काढायचा होता म्हणून मंगळसूत्र मीच घालून घेतला आणि हा होता माझ्या ब्राईडचा फायनल लूक. तुम्हाला पण असंच महाराष्ट्रीयन लूक पाहिजे असेल तर तुम्ही पण माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं वेडिंग डे आजच बुक करा. तुम्हाला पण जसं पाहिजे तसं लूक करून मिळेल. आणि आज माझी ब्राईड खूप हॅप्पी होती. तिला तिचं लूक खूप आवडलेलं होतं आणि ह्या तिच्या काही फोटोज आहेत. ती खूप हॅप्पी होती. त्यानंतर आम्ही निघालो पारस हॉटेलमध्ये नाश्ता करायला. आम्हाला खूप भूक लागलेली होती, त्यामुळे आम्ही फटाफट नाश्ता फिनिश केला आणि पुन्हा निघालो सेकंड लोकेशनवर पोहोचताच आम्ही छान सर्वांच्या हेअरस्टाईल मेकअप वगैरे डन केलं. सर्वांना त्यांचे लूक खूप आवडलेले होते. त्यानंतर आम्ही पुन्हा बॅकअप करून घेतलं आणि पुन्हा आम्ही निघालो घरी जायला. घरी जाताना आमचं पुन्हा पारस हॉटेलकडे मन वळलं, त्यामुळे आम्ही पुन्हा आईस्क्रीम खायला तिथे गेलो. तिघींनी पण छान आईस्क्रीम खाल्ली आणि निघालो आम्ही गावाकडे जायला. गावाकडे जाताना आमच्या शाळेचे दर्शन झाले आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलो घरी. थँक्यू.